हो बढिया शायरी वाह ही होय शायरी आणि हिला म्हणतात शायरी पण त्या अगोदर अरे आपण इथे आला तर थोडा चेहरा ठेवा हसरा पब्लिकला काय पाहिजे मला माहित आहे ना आपण इथे आला तर थोडा चेहरा ठेवा हसरा आणि घरचे असतील काही प्रॉब्लेम तर घरी त्यांना विसरा आता पूर्ण होतील तुमच्या मनातल्या सर्व इच्छा तर आज माझ्याकडून आणि माझ्या संचाकडून दत्त जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 70 ते 80 वर्ष झाले या ठिकाणी दुय्यमचा कार्यक्रम आणि म्हणून अरे चीज भवन गाव हे गुणाची खाण आहे चीज भवन गाव हे गुणाची खाण आहे इथे छोट्यांचा कौतुक मोठ्यांचा मान आहे गाव छोटासा पण त्याची कीर्तिमान आहे कारण या ठिकाणी दत्त प्रभूच्या नावाने सभोवताल गुणगान आहे आणि त्याच दत्त प्रभूच्या कृपेने या गावामध्ये शायरी कलेची देण आहे म्हणून म्हणतो चीज भवन गाव हे गुणाची खाण आहे गुणाची खाण आहे आणि म्हणून मला म्हणायचं आहे अरे दुय्यम पाहण्या शहरांचे लोक आले दुरून साहेबांचा प्रथम राऊंड आणि बघा शायरी तर दुय्यम पाहण्या शहरांचे लोक आले दुरून दुय्यम बघण्या दोघांचे लोक आले दुरून अरे मजा येईल गमतीला जेव्हा हा मंडप राहील भरून हे म्हातारे पण बसल्या पाहिजे ते पोर पोरी तरुण हो द्या शायरी मारुतीजी की त्या सर्वांचा दिल जाईल भरून शाहीर साहेब बोलतात माय बापू शाहीर साहेबांनी गणामध्ये प्रश्न विचारला की हात नाही पाय नाही आणि तो मुखाने बोलत नाही शाहीर साहेबांना सांगितलं वरून म्हणतात की त्या गणाचे मायबाप कोण त्या गणाची निर्मिती कुठून झाली माझ्या बुद्धिमत्तेनुसार आणि माझ्या अभ्यासानुसार शाहीर साहेबांना सांगितलं की तो गण म्हणजे कोणता तो गण होय नामाचा तो गण होय नामाचा आणि नाम आता मला एक सांगा तुम्हाला विचारतो साखर कशी राहते गोड ह्या केवढ्या बैताळ्यात गोड राहते का दे बरं पेन लिहून देतोय ती साखर हे साखर याची लिहिली आहे गोड लागेल का नाही वस्तू आहे गोड लागली ती हाच तर मला सांगायचं आहे समजली का माझी भाषा म्हणणं की जाणे तो ताने ना मोर के अंडे मुर्गी के पैचाने अशी गोष्ट आहे म्हणून तुका म्हणे ते पाहिजे जातीचे येळा गबाळाचे काम जमली काची शायरी अरे बाबा आधी कन्याने विला रंग रूप नाही त्याला पार्वतीचे लावता लग्न तेव्हा होता गण महादेवाचे लग्न तेही लाविले गणानं आधी अनादी तो गण आणि तुका म्हणे सोहम जाण का म्हणत होता तुकाराम तुका म्हणे सोहम जाण असं सोहम म्हणजे नाम त्या नामाचा गण नामगण आणि मी तुम्हाला काय सांगितलं की शब्दरूपी जो राहते शब्द म्हणजेच नाही पण तुमच्या समजण्यासाठी सांगितलं की शब्द सम्मिलित बोलिये शब्दाला हातावर येतात का नाही मग तो सोहम नाम ते वस्तुस्थिती आहे समजेल का तुम्हाला नाही समजेल का वा रे वा कोणीकडच्या कोणीकड शायरी आणि म्हणून मला म्हणायचं आहे मी तुम्हाला काय विचारलं समाधान झाला नाही म्हणतात तुमच्या समजण्यात फरक आहे तर त्याला मी काय करू पुन्हा म्हणतात डोळा नको दाखवू दाऊ शाहीर साहेब भरपूर बोलतात राऊंड पहिला आहे आणि म्हणून अरे इज्जत देणी होती
देनी होती है जिंदों को, क्या रखा है मुर्दों की अस्थि में? अरे बैठना होता है चलती फिरती नैया में, क्या रखा है डूबी हुई मुकेश और मारुति का सामना है आपके चीज भवन बस्ती में। अरे खूब मजा आएगी दोस्तों दोनों शायरों के कुश्ती में। इसलिए कि गुरु ज्ञान मनोरंजन की आज बैठी होगी सारी पब्लिक, यहाँ होगे ना कोई नाराजगी की कोई बात नहीं, क्योंकि ये कोई आपसी बैर नहीं, छोटा सा ज्ञान का झगड़ा है, बाकी तो दोस्त है हम कोई गैर नहीं। आणि म्हणून मला म्हणायचं आहे शाहीर साहेब, शाहीर साहेबाचं गाणं आहे कोणतं?